नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आजची जी परीक्षा झालेली आहे आरोग्य विभागाची गट ड, तर त्याची आज आपण उत्तरसूची अपेक्षित असणारी उत्तरसूची घेतलेली आहे. ते आपण आज इथे चेक करणार आहोत. यामध्ये सर्वच प्रश्नांचा समावेश केला गेलेला आहे. तर आपण वेळ न वाया घालवता ही उत्तरसूची चेक करू. पहिला प्रश्न असा होता मॅथमध्ये, येथे आपण डायरेक्ट उत्तर घेऊ. तर याचं उत्तर येतं सी, दीपक. पुढचा प्रश्न आहे 2, याचं उत्तर येतं, याचं उत्तर सध्या कन्फ्युजनमध्ये आहे. याचं उत्तर ए सुद्धा येऊ शकतं आणि डी सुद्धा येऊ शकतं. पुढचा जर प्रश्न आहे 3 नंबरचा प्रश्न, तर त्याचं उत्तर येतं बी, विजय. प्रश्न नंबर 4, तर या प्रश्न नंबर 4चं उत्तर येतं डी, गीता. पुढचा प्रश्न आहे दुपारी 1 ते दुपारी 5 वाजेपर्यंत मिनिट काटा किती वेळात तास काट्याला ओलांडून पुढे जाईल. तर या प्रश्नाचं उत्तर येतं डी, 6. पुढचा प्रश्न आहे आई आणि 5 मुली यांच्या वयाची सरासरी 22 वर्षे आहे. वडिलांची वय त्यांच्यात मिसळल्यास ती 2ने वाढते, तर वडिलांचे वय किती. तर याचं उत्तर येतं सी, 36. पुढचा प्रश्न आहे एक वस्तू 120 रुपयास विकल्यास खरेदीच्या तर याचं उत्तर येतं सी, 100. पुढचा प्रश्न, संपतने आपल्या शेताच्या 1/3 भागात ऊस लावला, 1/4 भागात भुईमुग लावला व उरलेल्या 25 एकरात ज्वारी लावली. तर संपतचे एकूण किती एकर शेत आहे. तर 8चं उत्तर येतं बी, उत्तर येतं 60. पुढचा प्रश्न आहे खालील संख्या मालिकेतील एक संख्या विसंगत आहे, ती कोणती आहे ते ओळखायचं आपल्याला. तर याचं उत्तर येतं डी, उत्तर येतं 9. पुढचा प्रश्न, एका फळ विक्रेत्याने 40 रुपये डझन या दराने 50 डझन केळी खरेदी केली. ती सर्व केळी 52 रुपये डझन या भावाने विकली, तर त्या विक्रेत्याला शेकडा नफा किती झाला. तर याचं उत्तर येतं बी, उत्तर येतं याचं 30% नफा झाला. पुढचा प्रश्न, बलवीर सिंगने एक यंत्र 2 वर्षापूर्वी 62,500 रुपयांना खरेदी केले. यंत्राची किंमत दरवर्षी 8% कमी होत असेल, तर त्या यंत्राची किंमत आज काय आहे. तर याचं उत्तर येतं बी, उत्तर येतं 52,900. पुढचा प्रश्न, एक दुकानदार कॅमेऱ्याच्या छापील किमतीवर 8% सूट देतो. त्याने एक कॅमेरा 4,600 रुपयास विकला, तर त्याने कॅमेऱ्याची छापील किंमत किती. तर याचं उत्तर येतं ए, उत्तर येतं 5,000. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या शब्दाची अक्षरे इंग्रजी वर्णमालेनुसार आहेत. तर याचं उत्तर येतं सी, उत्तर येतं हार्ट. पुढचा प्रश्न, दिलेल्या पर्यायामधून कोणता पर्याय खालील शब्दांचा अर्धपूर्ण क्रम दर्शवतो. तर 14चं उत्तर येतं सी, उत्तर येतं. पुढचा प्रश्न, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा. तर याचं उत्तर येतं. पुढचा प्रश्न आहे जर एक्स सुरेश आईच्या बहिणीचा पती आहे, तर एक्सचे सुरेशी नाते कोणते आहे. तर याचं उत्तर येतं सी, उत्तर येतं काका, मामा, मावसा. पुढचा प्रश्न, पुस्तकाला वही म्हटले, वहीला पेन म्हटले, पेनाला कागद म्हटले, कागदाला पेन्सिल म्हटले, पेन्सिलला रबर म्हटले, रबरला संगणक म्हटले, तर खोडण्यासाठी काय वापराल. तर याचं उत्तर येतं बी, उत्तर येतं संगणक. पुढचा प्रश्न आहे 4 बहिणींच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज 80 वर्षे होते, तर 15 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती होईल. तर याचं उत्तर बरोबर येणार आहे पर्याय क्रमांक सी, 160. पुढचा प्रश्न, वडिलांचे सध्याचे वय मोठ्या मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे. 10 वर्षानंतर वडिलांचे वय धाकट्या मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल, तर त्यांच्या 2 मुलांच्या वयात 15 वर्षांचे अंतर आहे, तर वडिलांचे आजचे वय किती. तर याचं उत्तर येतं 19 सी, 70 वर्ष. पुढचा प्रश्न आहे, तर त्या प्रश्नाचं उत्तर येतं बी, उत्तर येतं गोपाळ. 21व्या प्रश्नाचं उत्तर येतं बी, 350 रुपये. पुढचा प्रश्न आहे 22वा प्रश्न, तर याचं उत्तर येतं बी. पुढचा प्रश्न 23व्या प्रश्नाचं उत्तर येतं बी. 24वा प्रश्न आहे उत्तर येतं बी, 8% वाढ. 25वा प्रश्न आहे, तर याचं उत्तर येतं 1.
तर पुढचा प्रश्न आहे निळी क्रांती कशाशी संबंधित आहे, तर याचं उत्तर येतं ए मत्स्य उत्पादन. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी टिंबटिंब हे पहिले मराठी वृत्तपत्र आहे, तर याचं उत्तर येतं डी दर्पण. पुढचा प्रश्न आहे पृथ्वीच्या मध्यातून जाणाऱ्या काल्पनिक रेषेस काय म्हणतात, तर याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आम्हाला भीक नको झगडून हक्क हवेत हे तेजस्वी विचार कोणाचे होते, तर याचं उत्तर येतं डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी ही आहे, तर याचं उत्तर येतं गोदावरी नदी. पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वात कमी जंगल आहे, कोणत्या राज्यात सर्वात कमी जंगल आहे, तर याचं उत्तर येतं सी हरियाणा. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या देशामध्ये तमिळ ही महत्त्वाची भाषा आहे, तर यामध्ये थोडं कन्फ्युजन आहे मित्रांनो, आपण सांगू शकतो इंडोनेशिया. पुढचा प्रश्न आहे आधार कार्ड मिळवण्यासाठी व्यक्तीने किमान किती दिवस भारतात वास्तव्य केले पाहिजे, तर याचं उत्तर येतं. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या वर्षी पहिला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस साजरा करण्यात आला, तर याचं उत्तर येतं बी येतं उत्तर 1948 रोजी साजरा करण्यात आला. पुढचा प्रश्न आदर्श गाव ही संकल्पना कोणाची आहे, आदर्श गाव ही संकल्पना कोणाची आहे, तर याचं उत्तर येतं. पुढचा प्रश्न सूर्यमालेतील सर्वात वेगवान परिभ्रमण करणारा ग्रह कोणता, तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 बुध ग्रह. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यात केंद्रीय कापूस संशोधन संस्था कोठे आहे, तर याचं उत्तर येतं सी उत्तर येतं औरंगाबाद येथे नागपूर येथे आहे. पुढचा प्रश्न कोराडी थर्मल पॉवर स्टेशन खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे, तर कोराडी कोठे आहे, तर याचं उत्तर येतं नागपूर येथेच आहे. पुढचा प्रश्न दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यावर महात्मा गांधींनी पहिला यशस्वी सत्याग्रह कोठे केला, तर याचं उत्तर येतं चंपारण येथे सत्याग्रह केला. पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन भरवण्यात आले, तर याचं उत्तर येतं मुंबई येथे भरवण्यात आले. पुढचा प्रश्न गीता रहस्य हा भगवद्गीतेवरील टीकात्मक ग्रंथ कोणी लिहिला, तर याचं उत्तर येतं बाळ गंगाधर टिळक यांनी लिहिला होता. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील किल्ल्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा, तर याचं उत्तर येतं. पुढचा प्रश्न सहकार क्षेत्रात दूध उत्पादनात महाराष्ट्रात कोणता जिल्हा अग्रेसर आहे, तर याचं उत्तर येतं अहमदनगर जिल्हा अग्रेसर आहे. पुढचा प्रश्न जनगणनेनुसार लोकसंख्येची घनता कशा प्रकारे मोजली जाते, तर याचं उत्तर येतं दर चौरस किलोमीटर. पुढचा प्रश्न तेंडुलकर समितीच्या शिफारशीनुसार दारिद्र्य रेषा ठरवण्यासाठी पुढील बाबीवर केलेला खर्च समाविष्ट करण्यात यावा, तर याचं उत्तर येतं. पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या योजना केंद्र सरकार पुरस्कृत आहेत, तर याचं उत्तर येतं वरीलपैकी सर्वच योजना केंद्र पुरस्कृत आहेत. पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री कोण आहेत, तर याचं उत्तर येतं माननीय श्री राजेश टोपे हे आहेत. पुढचा प्रश्न भारताचे आरोग्य राज्यमंत्री कोण आहेत, तर याचं उत्तर येतं भारती पवार. पुढचा प्रश्न महाराष्ट्रात तयार होत असलेला समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या 2 शहरांना जोडणार आहे, तर याचं उत्तर येतं मुंबई ते नागपूर या 2 शहरांना जोडणार आहे. पुढचा प्रश्न व्हाईल द रूम आय सॉ अ स्नेक, तर याचं उत्तर येतं वॉज क्लिनिंग. व्हाईल आय वॉज क्लिनिंग द रूम आय सॉ अ स्नेक. पुढचा प्रश्न चूज द करेक्ट आर्टिकल टू कंप्लीट द सेंटेन्स सुरेश इज माय एल्डर ब्रदर. पुढचा प्रश्न ही गॉट टू टायर्ड बिकॉज ऑफ. पुढचा प्रश्न सिनॉनिम ऑफ ओबेसी, तर याचं उत्तर येतं फॅट, जाड असतं याचं उत्तर. पुढचा प्रश्न युअर वर्क हॅज, तर याचं उत्तर येतं सी सॅटिस्फॅक्टरी, सो वी आर गोइंग टू गिव्ह यू अ राईज इन सॅलरी. पुढचा प्रश्न पुढीलपैकी कोणती माहिती देणे माहिती अधिकाऱ्यावर बंधनकारक नाही, तर याचं उत्तर येतं विदेशी शासनाकडून मिळालेली गोपनीय माहिती. पुढचा प्रश्न वर्ष 1954 मध्ये टिंबटिंब हा प्रांत भारतीय आणि पोर्तुगीजांकडून ताब्यात घेतला, तर याचं उत्तर येतं गोवा. पुढचा प्रश्न कोविड लसीकरणासाठी खालीलपैकी कोणते ॲप वापरण्यात आले, तर याचं उत्तर येतं कोविन ॲप. पुढचा प्रश्न माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचे उद्दिष्ट पुढीलपैकी कोणते होते, तर याचे हे तिन्हीसुद्धा उद्दिष्ट होते वरीलपैकी सर्व. पुढचा प्रश्न पश्चिम घाट नावाने कोणत्या पर्वतास ओळखले जाते, तर याचं उत्तर येतं सह्याद्री पर्वत. पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणाच भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही, तर याचं उत्तर येतं डी राज कपूर यांना मिळालेला नाही.
हैदराबाद मुक्ती संग्रामाचे सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव काय? तर याचं उत्तर येतं सी. व्यंकटेश भगवानराव खेडगेकर. पुढचा प्रश्न, सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते? तर याचं उत्तर येतं धूपगड, बी. पुढचा प्रश्न, टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने नुकतेच खालीलपैकी कोणत्या संघाला 5-4 ने पराभूत करून कांस्य पदक पटकाविले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर येतं बी. उत्तर येतं जर्मनी. पुढचा प्रश्न, भारतातील कोणत्या राज्याच्या मंत्र्यांनी जास्तीत जास्त मुले असणाऱ्या पालकांसाठी 1 लाख प्रोत्साहन रक्कम जाहीर केली आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी. मिझोराम. पुढचा प्रश्न, आम्लयुक्त पावसाखालील कोणत्या प्रदूषणामुळे होतो? तर याचं पर्याय उत्तर येतं पर्याय क्रमांक डी. नायट्रस ऑक्साईड व सल्फर डायऑक्साईड. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक बी. 4 मे रोजी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, वित्त आयोग कोणाकडून नेमला जातो? वित्त आयोग नेमला जातो राष्ट्रपतीकडून नेमला जातो. पुढचा प्रश्न, भारतीय कुस्तीपटू रविकुमार दहिया याने नुकतेच पुरुषांच्या 57 किलो फ्रीस्टाईल प्रकारात खालीलपैकी कोणत्या पदकाला गवसणी घातली? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक सी. रौप्य पदक जिंकले. संत ज्ञानेश्वरांचे समाधीस्थळ कोठे आहे? तर यांचे समाधीस्थळ आहे आळंदी येथे आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? तर याचं उत्तर येतं पुणे येथे नाही. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील ग्राम स्वच्छता अभियानाला कोणत्या संताचे नाव दिलेले आहे? तर याचं उत्तर येतं संत गाडगेबाबा महाराज. पुढचा प्रश्न, घृष्णेश्वर हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचा जिल्हा आहे तर पर्याय क्रमांक सी. औरंगाबाद येथे आहे. पुढचा प्रश्न, कोविड-19 आजाराच्या निदानासाठी रुग्णाचे कोणते सॅम्पल घेतले जाते? तर याचं उत्तर इथं नाक व घशातील स्त्राव घेतला जातो. पुढचा प्रश्न, कोविड-19 प्रतिबंधात्मक कोवॅक्सिन ही लस कोणत्या कंपनीने तयार केलेली आहे? तर याचं उत्तर येतं भारत बायोटेक या कंपनीने तयार केलेली आहे. सिरम इन्स्टिट्यूट आहे कोविशिल्ड. पुढचा प्रश्न, ऊर्ध्वगामी या शब्दाचा विरोधार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? तर याचं उत्तर येतं अधोगामी. पुढचा प्रश्न, हाताचे सोडून पळत्याच्या पाठीस लागणे या म्हणी समानार्थी म्हण पुढीलपैकी कोणती? तर यासाठी बरोबर उत्तर असणार आहे बी. उत्तर येतं अर्धी टाकून सगळीला धावणे. पुढचा प्रश्न, कलागती लावणारा तंटे उत्पन्न करणारा माणूस या अर्थी खालीलपैकी योग्य शब्द आहे? तर यासाठी योग्य शब्द येतं कळीचा नारद. पुढचा प्रश्न, इथं संधी दिलेली आहे तर याचं बरोबर उत्तर येणार आहे सी. पुनरागमन. पुढचा प्रश्न, प्रश्नार्थक वाक्य ओळखा. 4 वाक्य दिलेली आहेत तर यासाठी प्रश्नार्थक वाक्य येणार आहे डी. बरं आहे का. पुढचा प्रश्न, आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास. तर यासाठी डी उत्तर येणार आहे. सुरेश गीत गात होता याचा काळ ओळखायचा आपल्याला तर याचं उत्तर येतं अपूर्ण भूतकाळ. पुढचा प्रश्न, जगन्नाथ या शब्दाचा विग्रह कसा होईल? तर याचं उत्तर येतं डी. जगत अधिक नाथ. पुढचा प्रश्न, युवती या शब्दाचे अनेकवचनी रूप द्या. अनेकवचनी येतं युवतीच याचं उत्तर येतं. पुढचा प्रश्न, मराठी भाषा लेखनासाठी टिंबटिंब लिपीचा वापर करतात. मराठी भाषा लेखनासाठी टिंबटिंब लिपीचा वापर करतात तर याचं उत्तर येतं देवनागरी लिपीचा वापर करतात. पुढचा प्रश्न, जवळी या शब्दाचे अनेक वचन लिहा. तर याचं उत्तर येतं जळवा. पुढचा प्रश्न, पक्षी पक्ष्यांना, ससे सशांना, प्रवासी प्रवासींना. पुढचा प्रश्न, किल्ल्यांचा जुडगा तसा केळ्यांचा येतं लोंगर. पुढचा प्रश्न, घोड्यांचे खिंकाळणे. पुढचा प्रश्न, गाडीच्या चाकाने पडलेला रस्सा या शब्दसमूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द कोणता? तर याचं मित्रांनो तुम्ही उत्तर कमेंटमध्ये सांगा मला. पुढचा प्रश्न, स्वतःशीच केलेल्या भाषणाला काय म्हणतात? तर याचं उत्तर येतं स्वगत. ओठात एक आणि पोटात एक या म्हणीचा अर्थ काय? ओठात एक आणि पोटात एक याचं उत्तर येतं मनातील हेतू बोलून दाखवलेले विचार यात फरक असणे. पुढचा प्रश्न, ज्या गावच्या बोरीत त्याच गावच्या बाबळी या म्हणीचा योग्य अर्थ पुढील अर्थातून निवडा. तर याचं बरोबर उत्तर असणार आहे सी. मूर्ख व आणि शहाण्यांची गाठ पडणे. पुढचा प्रश्न, जल या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर याचं उत्तर येतं सलील. पुढचा प्रश्न, विजयामुळे त्यांच्या संघात चैतन्य संचारले. पुढचा प्रश्न, अशुद्ध शब्द ओळखा. तर याचं उत्तर येतं सी. समानर्थी. पुढचा प्रश्न, कागदी घोडे नाचवणे यासाठी अर्थ शोधायचा आपल्याला, म्हण शोधायची आहे.
पुढचा प्रश्न, गोविंदाग्रज हे टोपण नाव कोणाचे आहे? तर याचं उत्तर येतं सी. राग गडकरी. पुढचा प्रश्न, खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. तर शुद्ध शब्द येणार आहे आपला सी. स्फूर्तिस्थान. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या वाक्यप्रचाराचा अर्थ बरोबर नाही? तर याचं उत्तर येतं बी. आभाळाला कवेत घेणे म्हणजेच मिठी मारणे. तर मित्रांनो, ही आपण अपेक्षित उत्तरसूची घेतलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.